हे चट्ट्यावाली थांब गो, हे दुधावाली थांब, हे लस्सीवाली थांब, हे हलव्यावाली अगं थांब, हे बासुंदीवाली थांब. अरे काय झालं तुला काही तू ओरडायला? आता बघ ना, कधी उठलं नाही, बसलं नाही, बोललं नाही, चाललं नाही, घेणं नाही, घेणं नाही, कधी हे नाही ते नाही, कुशाला आला माझा हात धरला. त्याने तुझा हात धरला आणि तुझा दावणीला बांधलेला मशिवानी शेपूट वर करून त्याच्या पुढे गप उभी राहिलीस. अगं नुसता हातच नाही धरला त्यांनी, काय करतोय? बारीक चिमटे सुद्धा घेतोय. काय रे भाऊ, काय ग तुझी नाही ओळख नाही, पाळख नाही, घेणं ना देणं नाही, हे ना ते, हे काय म्हणते ग? बोलणं चाललं. बर या काही की तू आमच्या मेळ्यात घुसला, बर तर मी त्याची पोर बघितली, हा तिच्या हाताला धरलं. बर बरं धरलं तर धरलं, ते चुकीच्या ठिकाणी धरलं. म्हणजे म्हातारी मी हात धरायची जागा चुकली का ग? चुकला. तू मेळ्यामध्ये मला शाने दिसतीस, मला तू सांग तरी धरायचं कुठं? बरोबर धरणार. नक्की ग सोड तिथं. सोडलं बघ. धर इथं. काय करायला होती ग? अरे इथं पदराला धर्म नसतं, तुला दम दिले नाही. पत्राचं नाव कधी घेणार ग? कुठलं कोण आलं? अरे वरचा पुरी हात आला. तू कोण आमचा बाप? काका नाना चुलता दादा मामा काहीचा नवरा. अशी मला नवरा करून तुम्ही राहत अशात. शहाणे एकच नवरा आहे. 8-10 वर्ष झाले, तोंड सुद्धा पाहिलं नाही, बोलत नाही. याला म्हणतात गवळण. काय ग? खानदानी गवळण. काय ग? एकच नवरा आहे, पण काय म्हणली? 10 वर्ष झाल्याशी मी बोलत नाही. 10 वर्ष बोलत नाही. का बरं? इथं वरच्या वर भागात आहे ना. काय म्हणते? शेजारी बाजारी मला हात आणून देतात. हे म्हातारी मला सांगा, तुम्ही आलात कुठून ग? अरे बाबा आमच्या गावावरून. म्हणजे तुम्ही तुमच्या गावावरून आलात? म्हणजे काय, आम्ही गोकुळच्या गावाने. बर आम्ही सगळ्या गोकुळच्या गावांनी चाललो मुतायला, मथुरेच्या बाजारला. मथुरेच्या बाजारला चाललात? म्हणजे आलात गोकुळावरून आणि निघालात मथुरेच्या बाजारला. कोणाचा हुकमा ग? बघा आता कोणाच्या हुकमाने? काय हुकूम? आमच्या नवऱ्याच्या हुकमाने आम्ही बाजारला निघालो. अरे आम्ही आमच्या नवऱ्याच्या हुकमाने चाललोय. हे म्हातारी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हुकमाने बाजारला चाललात? तुमच्या नवऱ्याचाही नवरा या ठिकाणी उभा असताना तुमचा कोणता नवरा आहे ग? पाहता पाहता काय म्हणला? नवऱ्याचा नवरा. नवऱ्याचा नवरा म्हणजे डब्बल नवरा. हा ना. हा नवरा त्याने कोण ग? आता हात ना तो साडूचा पुतण्या. साडूचा पुतणा आहे का कधी? अरे मग तू ह्यो नाही तो नाही, मग नेमका कोण आहे? हे म्हातारी ज्याने तुम्हा सर्वांना केलं तोच मी. आताशी तो मुद्द्यावर आला. तो म्हणतो ज्याने तुम्हाला केलं. केलं म्हणजे हिला, तिला सुद्धा मिस केलंय. या पोरींना, या मुलींना सुद्धा मिस केलं ग. त्या इकडच्या पोरींना, त्या सगळ्या मुलींना मिस केलं ग. आणि हिला, अगं हिला सुद्धा मिस केलंय. इकडे काय ग? अरे तुला कळायला पाहिजे होतं. काय ग? अरे अजून तिच्या सीताफळाने डोळा उघडला नाही. काय बोलते ग? अरे केलं म्हणजे काय केलं? अगं निर्माण केले. अगं निर्माण करणारा आहे ग. निर्माण करणारा म्हणजे कोण? निर्मा पावडर वाला. का मला बायांचे कपडे धुवायला होती का नाही ग? अरे मग तू ह्यो नाही तो नाही, कसं तुला ओळखायचं तरी कसं? म्हणजे तुम्ही अजून पण मला ओळखलं नाही? म्हातारे तुला माझी एखादी खून सांगू का ग? मग तर ओळख येईल ना. नक्की. इकडे लक्ष दे बघ. असं काय कंगणीवर नाही ओळखलं ना? नाही बाई नाही. किती आरामी का तुम्ही? मी ओळखले. कोण आहे हा? कोंबड्यांची अंडी पाहतोय. काय बोलते गे? कोंबड्याची अंडीबाजी खोनी का ग? अरे मग आमच्याकडे कंगाळीने तोच उद्योग चालू आहे. अगं ह्याच करंडली करती. मी गोवर्धन पर्वत तारला तोच मी. काय बोलतो? काय बोलला? किती लबाड बोलतो रे? काय ग? अरे एवढी एवढी स्वतःकडे उचलायचं म्हटलं 5 बोटं लागतात. 5 आणि तू म्हणतो गोवर्धन पर्वत तारून धरला. पटत नाही. म्हणजे तुला अजून पण पटत नाही? हे म्हातारे तुला माझी दुसरी खून दाखवू का ग? सांगू का? यमुनेच्या देहात ज्याने कालिया नागाला मारला तोच मी. अरे बापरे, म्हणजे 5 फाड्यांचा तो कालिया नाग तूच मारलाय? मीच मारला ना ग. कालिया नागाला मारणार. कालिया नागाला मारणार हा कोण? रंभागारुडी. साथ धरायला होती का मला नाही ग? अरे मग तू कोण येते? म्हातारे तुम्हाला अजून पण वाटलं नाही का? आता 1608 गणांचा मेळा ज्याने अडवला तोच काना कृष्ण कन्हैया तुमच्या समोर उभा आहे. दर्शन घ्या. कोण? कृष्ण. 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 कृष्ण कन्हैया मुरलीवाला. मुरलीवाला नंदलाला. नंदलाला. इकडे
अरे घोराट वास येतोय तुझा. ए 3 दिवस झाले तुला आंघोळ नाही आणि म्हणतो कृष्ण आहे. काय ग आम्हाला काय बनवतो का? काय झोप झाली नाही का? का बरं त्या कृष्णाला मी एवढा मोठा करत त्याला काय वेगळं लहानचं मोठं त्याला झोप नाही तर तोत्री नेहमी तो कृष्ण असं म्हातारीच्या मागच्या वाट्यावर हा. काय कडे खांद्यावर म्हणलं मी मागच्या वाट्यावर. असं तू स्वतःला कृष्ण म्हणतो ना. मग तुला एक प्रश्न विचारू. काय विचारू का? कोणी म्हणते नंदेश्वरीचा, कोणी म्हणते नंदेश्वरीचा, कोणी म्हणते वसुदेव देवकीचा. आणि खरं सांगा कोण बापाचा. काय बोलती गे अरे मग काय वसुदेव देवकी आणि काय म्हणतो तू? म्हातारी तुम्हाला अजून काही ओळखलं नाही. मी तुला माझी थोडक्या शब्दात माहिती सांगतो. म्हणजे तू कृष्ण आहे. मी कृष्ण आहे. कृष्ण आहे तू? कृष्ण आहे. पण तू मला नाही ओळखलं. कोण ग अरे मी तुझी मम्मीला देऊ की? ये 2 बसल्या लवकर ये. मेल्या मुर्द्याला पाजाय गेले कचा वडीचे. काही बरळू नको. ए तू कृष्ण आहे ना. तुझी आम्हाला ओळख सांग. हा ओळख सांग. हा सांग. मुलीला हात जोडायला सांग. एक लाईन मध्ये उभे राहून हात जोडा. जोडले हात जोडले का? दोन्ही डोळे सुद्धा घट्ट भेटायला सांग. डोळे झाकायचे. हा डोळे सुद्धा राखा. साकुरीमध्ये का तुझ्या मनात येते का काय? अगं डोळे सुद्धा राखायला सांग. ए पुरींनो चला दोन्ही डोळे सुद्धा झाका. डोळे झाकले हात जोडले. म्हातारी मला सांग करू का ग सुरुवात? कर ना. त्या कोपऱ्यातून कर म्हणजे माझ्यापर्यंत चांगला ठेला पडशील. कसं आहे ग? नाही तू असंच कर. हा. कर आमच्या दुकानाचं शटरवर खालवरणीत हात आणि कर चिवड्याचा सत्यानाश. अगं कशाला ग? कशाला? तुला माझी माहिती सांगायला म्हणते. सांगा. ऐक वसुदेव सुतंदेवन कंसचानूर मर्दनम मरण बाबा बरं. काय करते ग? त्याला 7 करू लागत वसुदेव सुतंदेवन कंसचानूर मर्दनम देवकी कृष्ण काय करायला लागले रे थेरडे? काय झालं माझ्या सासूचं माझं भांडण झाल्यापासून मलाच कळाला. अगं तुला माझी ओळख सांगतोय तू काय बोलायला लागली? बाबा हा. अरे आम्ही अज्ञान देवळी अजून ज्ञानाची ना आमची ओळख नाही. हा तुम्ही समजेल अशा भाषेत सांगा तुम्ही कोण आणि कसे. मग ऐक हा. थांब रे.